जळगाव जिल्ह्यातील 15 नगर परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत। वेळ कमी असल्यामुळे उमेदवारांनी अंतिम टप्प्यात घरोघरी जाऊन जनतेचे आशीर्वाद घेण्याचे आणि आपल्यालाच मतदान करा असं पटवून देण्याचे हाऊस टू हाऊस मोहीम युद्ध पातळीवरती सुरू केली आहे। सनाने या ठिकाणी 10 वाजेपर्यंत ज्या ठिकाणी मुदत दिली असताना अवघे काहीच तास या ठिकाणी प्रचाराला शिल्लक आहे। त्यामुळे दादा आपण बघतोय तर आज जळगावच्या या ठिकाणी एका ग्रामीण भागामधील उमेदवार जो आहे या पद्धतीने आपला प्रचार हाऊस टू हाऊस होम टू होम करताना दिसून येत आहे। आणि याच पद्धतीने आपण बघतोय तर या ठिकाणी महिलांच्या वतीने यांचं औक्षण असेल, विधिवत पद्धतीने त्यांची आरती पूजा व मान सन्मान करण्याचं काम या ठिकाणी नागरिक करताना दिसून येत आहे। आणि होम टू वन आपल्या प्रचाराच्या माध्यमातून उमेदवार देखील या ठिकाणी प्रचार करताना दिसून येत आहे। अवघे काहीच तास या ठिकाणी प्रचाराला शिल्लक आहे। मात्र असं असताना उरलेल्या काही तासांमध्ये या ठिकाणी उमेदवार ज्या पद्धतीने आपल्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम करताना दिसतंय। मात्र असं असताना अवघे काहीच तास या ठिकाणी शिल्लक असून अनोख्या पद्धतीचा प्रचार या ठिकाणी शिगेला पोहोचलेला आहे। आपल्यासोबत स्वतः उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूयात। प्रत्येक महिला असेल किंवा नागरिकांच्या वतीने त्यांचा मान सन्मान केला जातोय। दादा काय सांगाल, अनोख्या पद्धतीचा प्रचार तुम्ही करताना दिसून येत आहे। आता कुठेतरी प्रचाराचा तो काहीतरी काही वेळानंतर या ठिकाणी थांबणार आहे। मात्र असं असताना तुम्ही होम टू होम प्रचाराकडे या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे, काय प्रतिक्रिया असणार तुमची? आमची रॅली परवा माझी रॅली संपली आणि काल गुलाब भाऊंची पालकमंत्र्यांची सभा होती, रॅली पण होती। रॅलीला असा भरघोस असा प्रतिसाद शरदकरांचा मिळाला। मी पण एक दिवस त्यांच्या आधी रॅली काढलेली होती आणि आजचा तो दिवस मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहे। तर आम्ही होम टू होम हाऊस टू हाऊस मी मतदारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आमचे जे मतदार आहे प्रभागातले त्यांच्याकडे आलेलो आहे आणि हाऊस टू हाऊस प्रचारावर जास्त जोर देतोय। अवघे काहीच तास या ठिकाणी शिल्लक आहे, त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत असताना नागरिकांच्या वतीने त्यांची औक्षण असेल, शाल, श्रीफळ आणि टोपी असा मान सन्मान करून त्यांच्या अनोख्या पद्धतीच्या प्रचाराचा सन्मान देखील या ठिकाणी नागरिक करता आहेत। मात्र असं असताना या प्रचाराचा थंडाव झाल्यानंतर येत्या 3 तारखेला नशिराबादच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमका कोणत्या पक्षाचा नगर परिषदेवर झेंडा फडकतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। अवघे काहीच तास या ठिकाणी प्रचाराला शिल्लक असून उमेदवाराच्या या अनोख्या प्रचाराची गावभर चर्चा मात्र रंगलेली आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।